आज कोल्हापुर एयरपोर्ट के लिए एक ऐतिहासिक दिन रहा। केंद्रीय नागरिक उड्डयन राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ के हाथों कोल्हापुर एयरपोर्ट पर एटीसी टावर का उद्घाटन और कोल्हापुर नागपुर विमान सेवा का शुभारंभ किया गया। इस खास मौके पर कोल्हापुर के सांसद, विधायक, पालक मंत्री, जिलाधिकारी और अन्य गणमान्य अतिथि मौजूद रहे। पत्रकारों से बात करते हुए मंत्री मुरलीधर मोहोळ ने बताया कि कोल्हापुर एयरपोर्ट की रनवे को 3000 मीटर तक बढ़ाने के लिए भूमि अधिग्रहण की प्रक्रिया जारी है। उडान योजना म्हणजे एखादं विमान इथून मुंबईला जाते तर पूर्ण 100% काय त्याच्यामध्ये सीट ही उडानसाठी आरक्षित नसतात। हे ओपन मार्केट आहे। त्यामुळे उडान योजना म्हणून जे काही सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा प्रकारचे दर हे निश्चित केले जातात आणि तितक्या सीट ह्या त्या प्रमाणात रिझर्व केल्या जातात आणि त्यानंतर शेवटी त्या विमान कंपनीला सुद्धा काही गोष्टी परवडल्या पाहिजेत आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की 1.5 कोटी लोकांनी प्रवास केला आतापर्यंत। याचं विजेप केंद्र सरकार आम्ही देतो। म्हणजे जो काही त्याच्यामधला जो काही आपण म्हणूया की वायबिलिटी गॅप फंड जो आहे तो केंद्र सरकार देतं। आमची मिनिस्ट्री ते त्याच्यामध्ये बेअर करते। राज्य सरकारचं सुद्धा त्याच्यामध्ये एक इनिशिएटिव्ह निश्चितपणे आहे। जसं आता मी सांगेल की सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू होतीये, राज्य सरकार त्याच्यामध्ये आता विजेप देते। अशा काही विमान सेवा नव्याने सुरू करता येतील। खरं तर मी मगाशी बोलताना राहिलं की महाराष्ट्रातली एकूणच विमान सेवेच्या संदर्भात आज आपण पाहिलं की नवी मुंबईचं विमानतळ सुद्धा पुढच्या काही साधारणतः 1.5-2 महिन्यामध्ये डोमेस्टिक सर्व्हिस सुरू होईल। त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याने इंटरनॅशनल सेवा सुरू होईल। पुण्याच्या विमानतळाचं आत्ताचं जे आहे त्याचं विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। पुरंदरला नवीन विमानतळ आंतरराष्ट्रीय होते, त्याचं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। कराडची धावपट्टी जी आहे जी जुनी आहे खूप कराडची, त्याच्यासाठी सुद्धा आता विचार सुरू आहे की कराडची सुद्धा लवकरात लवकर विमानतळ आपल्याला सुरू करता येईल का। फलटणची एक खूप जुन्या काळातली एक स्ट्रीप आहे त्याच्यावरती सुद्धा विचार चालू आहे। त्यामुळे एकूणच अमरावतीचं नवीन विमान सेवा, विमानतळ, सगळं नवीन टर्मिनल बिल्डिंग त्याचं उद्घाटन झालं। त्यामुळे आजही राज्यात मी जसं म्हणलं की देशात 650च्या वरती उडान योजनेच्या माध्यमातून सेवा सुरू आहे। तर महाराष्ट्रात सुद्धा जवळपास मी आपल्याला सांगेन की आज जर पाहिलं आपण उडान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुद्धा जवळपास आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक महाराष्ट्रात सुद्धा जवळपास 96 काहीतरी मार्ग आहेत जे उडान योजनेमध्ये सुरू आहेत। 9 विमानतळ जी आमची आहेत महाराष्ट्रातली ती या उडान योजनेच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी कार्यान्वित आहेत। जवळपास 90 पेक्षा जास्त मार्ग आजही महाराष्ट्रात उडान योजनेच्या माध्यमातून। त्यामुळे उडान योजना समजून घेतली पाहिजे। उडान योजनेच्या माध्यमातून जे काही सीट आपण आरक्षित करतो तिथे 100% त्या दरामध्येच प्रवाशांना प्रवास करता येतो।